नमस्कार, मी आपल्या सर्वांचे SME चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर ट्रेड टेन्शन दरम्यान विकासाच्या दृष्टिकोनातून भारत एशियामध्ये सर्वोत्तम स्थान असं मॉर्गन स्टॅनलीने वगैरे रिपोर्ट दिला आहे। त्यात स्टेटमेंट असं आहे की एशिया रिलेटेड जे मेजर पॉवर हाऊसेस आहेत तर त्यात साहजिकच सर्व ठिकाणी आता ट्रेड टेन्शन वाढत आहे, पण भारताची चांगली पोझिशन आहे। त्याचं प्रमुख कारण हे आहे की जे एक्सपोर्ट आहेत ॲज पर्सेंटेज ऑफ GDP तो इंडियाचा लो आहे, त्यामुळे भारत ट्रेड डिस्क्रिप्शन पुशेससाठी कमी असुरक्षित बनला आहे। कारण एक्सपोर्ट तेवढा अफेक्ट होणार नाही इंडियाचा असे एक्सपेक्टेशन आहे। सर्व्हिस एक्सपोर्ट आताही स्ट्रॉंग आहेत आणि ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे एक स्टेबिलिटी वगैरे मिळत असते इन फेज जेथे अनेक अनसर्टनिटी करंटली आहेत। गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे डोमेस्टिक डिमांड बूस्ट होत आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या मते ते कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंटला ड्राईव्ह वगैरे करत आहे। अँड जी इंजिन ऑफ मॉनिटरिंग पॉलिसी असेल त्यांनी इकॉनॉमिक मोमेंटम थोडी चांगली होईल असं त्यांनी म्हटलं आहे। RBIने रिसेंटली इंटरेस्ट रेट कट केले आहेत, लोअर केले आहेत। त्यांनी सिस्टममध्ये लिक्विडिटी आणण्यासाठी ते केलं आहे। अँड जर इकॉनॉमीत स्लो डाऊन असली किंवा असूनही भारताचे स्ट्रॉंग परफॉर्मन्स करणे अपेक्षित आहे असं मॉर्गन स्टॅनली आपल्या रिपोर्टमध्ये माहिती वगैरे दिली आहे। तर ट्रेड टेन्शन ची आताही मेजर रिक्स आहे। अँड जे इंडियाची जे सपोर्टिव्ह पॉलिसी एन्व्हायरमेंट आहे ती फ्युचरमधील ग्रोथला ड्राईव्ह करत आहे अशी अपेक्षा आहे। तर तसेच आता आपण काही स्टॉक अपडेट रिकवर करण्याचा प्रयत्न करू। जे आपण बँकिंग सेक्टरमध्ये डिझास्टर पाहिला आहे, त्यात इंडसइंड बँकेचे शेअर क्रॅश झाले होते बाय 27%, पण आता काही रिकवर होताना दिसून आले आहेत। काल हे स्टॉक पडले होते बिकॉज ऑफ द डिस्क्रिपेन्सीज इन द डेरिव्हेटिव्स पोर्टफोलिओ। त्यात 1500 करोड रुपयेपर्यंतच्या प्रॉफिटवर परिणाम होऊ शकतो। ही चर्चा अनेक ठिकाणी होताना दिसत आहे की जी नेटवर्कच्या फक्त 2.5% भाग आहे, तरी स्टॉक मार्केटने या बँकेला इतकं पनिश का केलं? बट ते एका गव्हर्नरच्या अविश्वासापेक्षाही जास्त आहे, ते येथे दिसून येत आहे। तर ड्युरिंग द इंटरनल रिव्ह्यू प्रोसेसबद्दल कंपनीने म्हटलं आहे की जे प्रोसेस वगैरे होत आहेत रिलेटेड टू डेरिव्हेटिव्स पोर्टफोलिओ, तर त्यात त्यांना दिसलं आहे की ज्या काही अशा प्रोव्हिजन आहेत जे की त्यांना घ्यायला हव्या होत्या आणि ते त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये दिली आहे। तर फायनान्शियल इम्पॅक्ट जे आहेत ते मायनर आहेत आणि ॲनालिस्टचे ओव्हरऑल हे म्हणणं आहे की बिगर कन्सर्न येथे क्रेडिबिलिटीचा आहे, जो रिव्ह्यू अंडरटेक झाला होता फॉलोइंग RBI डायरेक्शन अँड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ टू लेंडर्स याविषयी एक गाईडलाईन इश्यू केली होती इन सप्टेंबर 2023। त्या अंतर्गत ऑर्डर ॲसेट ऑर्डर लायबिलिटीज चा वगैरे तो पोर्टफोलिओ जो आहे तो बँकेचा वगैरे तो रिव्ह्यू होत होता। अँड तो हिट आहे दॅट इज गोइंग टू बी थ्रू द इन्कम स्टेटमेंट अँड मोस्टली थ्रू इन्व्हेस्टमेंट, म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम, आणि हे Q4 ऑफ FY25 मध्ये घेतलं जाईल। ओव्हरऑल अनेक गोष्टी आहेत
इंडसइंड बँकेच्या संबंधित, ज्या की सध्या बँकेच्या बाजूने काम करत नाहीत व त्यांच्या एम डी साठी कंपनीचे मत आहे की त्यांनी 3 इयर्ससाठी अपॉइंटमेंट त्यांना हवी होती, पण जो परवा दिवशी त्यांनी फोन कॉल केला इंडसइंड बँकेच्या रिलेटेड टू दिस डेव्हलपमेंट, तेव्हा एम डीने स्वतः म्हटले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज नॉट कम्फर्टेबल विथ माय लीडरशिप स्किल, असं पिलियाजीनी म्हटलं आहे. येथे अनॅलिस्ट कॉलमध्ये त्यांनी मेन्शन वगैरे केलेलं आहे. आणि तसंच आता जायडन्स लाईफ सायन्सेस फ्रेंच मेडिकल डिव्हाइसेस मेकर्स मध्ये 86% हिस्सा खरेदी केला आहे. तर जायडन्स लाईफ सायन्सला हे ॲक्विजिशन करण्यासाठी बोर्डाकडून अप्रुव्हल मिळालं आहे आणि ही खूप मोठी डील आहे. बिकॉज ऑफ दिस इज ऑलमोस्ट वर्थ 256 euros ॲज पर देअर BSc फायलिंग. तर ही जी फ्रेंच मेडिकल डिव्हाइसेस मेकर जो आहे त्या कंपनीचं नाव आहे अल्फी ड्यूज. ही एक लिस्टेड कंपनी आहे. ही जॉईंट म्हणजे ही एक जॉईंटची एक स्ट्रॅटजीचा एक पार्ट आहे, जे की इच्छुक आहे की ग्लोबल मेडिकल डिव्हाइसेस मार्केटमध्ये तिला एक्सपांड वगैरे केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही मूव अशा टाईमवर येत आहे की ते US फार्मास्युटिकल इम्पोर्टवरती टॅक्स लावण्याचे प्लॅनिंग करत आहे आणि जो जायडस च्या बिगेस्ट मार्केटला इम्पॅक्ट करू शकतो. आणि ही जी कंपनी आहे म्हणजे आपली ड्युटेट्स ही एक म्हणजे सर्जिकल कंपनी वगैरे आहे. दॅट स्पेशलायझेशन इन लोअर लिम आर्थोपेटिक सर्जिकल टेक्नॉलॉजी इन्क्लूड हिप अँड नी प्रोव्हिजन्स. कंपनीचे ऑपरेशन 30+ कंट्रीजमध्ये आहेत अँड 428 एम्प्लॉई वगैरे आहेत व त्यांचे जून 2024 पर्यंत सेल्स 106 मिलियन euros झाली आहे. तर जायडसला या मिडियम आणि लॉंग टर्म ग्रोथची अपॉर्च्युनिटी वगैरे दिसत आहे यामध्ये, म्हणूनच ते त्यांचा पोर्टफोलिओ एक्सपांड करत आहेत मॅन्युफॅक्चरिंग अँड ग्लोबल प्रेझेन्समध्ये. त्याच्यात पुढील म्हणतात आता लाईफ इन्शुरन्स न्यू बिझनेस प्रीमियम जो आहे तो फेब्रुवारी महिन्यात ओव्हरऑल 11.6% डिप झालेला आहे. यामध्ये LICचा प्रीमियममध्ये एक शार्प डिक्लाईन वगैरे दिसून आलेला आहे. तर ओव्हरऑल जे इंडियाचं लाईफ इन्शुरन्स सेक्टर आहे त्यात 11.6% डिक्लाईन वगैरे दिसून आली आहे. अँड न्यू पॉलिसी इन्शुरन्सची म्हणजे तेही पडत असताना दिसत आहेत 212 लाख व तर ते प्रिव्हियस इयरच्या सेम मंथमध्ये हा नंबर 17 लाख होता. अँड LICचे जे इंडिव्हिज्युअल सिंगल प्रीमियम आहेत ते 18% ग्रोथसुद्धा झाले आहेत. पण इंडिव्हिज्युअल नॉन सिंगल प्रीमियम अराउंड 20% डिक्लाईन झालेला आहे. आणि HDFC लाईफचे ओव्हरऑल प्रीमियम 13.97% ग्रो झाले आहेत. आणि ICICI प्रुडेन्शियल लाईफमध्ये 26% ग्रोथ आहे. ओव्हरऑल बाकी सर्व कंपनी जे आहेत त्यांचे ठीकठाक नंबर रिपोर्ट केले आहेत त्यांनी. बट ऑब्वियसली LICने डिक्लाईन नंबर खूप मोठा त्यांचा राहिला आहे इन दिस मंथ. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही चॅनलची हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.